आता आपल्याला करायचं आहे पुढचं सूप, मिक्स व्हेज सूप. तर त्यासाठी लागणारं साहित्य इथे 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कोबी, गाजर 1 वाटी बारीक चिरलेलं, टोमॅटो बारीक चिरलेला, कांदा पात बारीक चिरलेली आणि इथे एक सिमला मिरची पण बारीक चिरून घेतलेली आहे. आलं बारीक किसून घेतलेलं आणि इथे 1 छोटी वाटी मटार आहे. लसूण घेतलाय. लसूण जरा थोडा जास्त घालायचा आहे. 7, 8, 10 पाकळ्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून आणि इथे मिरी पावडर साधारण पाव चमचा आणि यात आपण अर्धा चमचा सैंधव मीठ घालणार आहोत. त्याऐवजी तुम्ही मिठाचा पण वापर करू शकता, पण सैंधव मीठ हे चांगला ॲपिटायझर म्हणून काम करतं सूपमध्ये, त्यामुळे आपण ते घालणार आहोत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. कढई तापत ठेवलेली आहे. सर्वप्रथम आपण 1-2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे. साजूक तुपच वापरायचं म्हणजे त्याची चव छान लागते आणि मुख्य म्हणजे हे गाईचं आहे त्यामुळे ह्याची चव अजून छान लागते. कढई चांगली गरम झालेली आहे. आता आपण एक साहित्य घालायचं आहे. लसूण चांगला फ्राय करून झालेला आहे. आता घालणार आहोत आलं. आलं पण चांगलं तुपावरती परतून घ्यायचं आहे. छान असा वास पण छान येतोय. खूप गुलाबी रंग होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. 1-2-3 मिनिटं आपलं आलं लसूण चांगलं परतून घ्यायला लागणार आहे. आता घालायचं आहे कोबी बारीक चिरलेला. तोही चांगला परतून घ्यायचा आहे. भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. शिमला मिर्च, गाजर, टोमॅटो, वाटाणा, कांद्याची पात थोडी मी घालणार आहे, थोडी ठेवणार आहे नंतर वरण टाकायला. आता हे सर्व चांगलं परतून घ्यायचं आहे. 1-5 मिनिटं चांगलं हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं म्हणजे त्याची चव खूप छान लागते. भाज्या बारीक चिरल्यामुळे ते दिसायलाही छान दिसतात आणि शिजतात पण पटकन छान. भाज्या चांगल्या शिजल्या पाहिजे. छान असं परतून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. म्हणजेच अशाच हेल्दी आणि छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. चांगले 1-5 मिनिटं परतून घ्यायचं आहे. कलर बघा किती छान आलेला आहे भाज्यांचा. अतिशय पौष्टिक आणि हेल्दी सूप आहे. पावसाळ्यामध्ये तर आपल्याला हे भूक पण कमी असते त्यामुळे हे 1 वाटी पिलं तर आपल्याला दिवसभर एनर्जी राहील असं सूप आहे आणि यात सर्व भाज्या पौष्टिक आहेत त्यामुळे मुलांनाही तुम्ही देऊ शकता. शिवाय घरात सर्वांनाच आवडणारे हे आहे त्यामुळे तुम्ही नक्की हे सूप तयार करून बघा. आता आपलं छान 5 मिनिटं परतू द्यायचं आहे. आता यावर झाकण ठेवून 1-2-3 मिनिटं चांगले भाज्या वाफवून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि हे सूप नक्की ट्राय करून बघा. बघा भाज्यांची चांगल्या वाफ आलेली आहे आणि यात आपण गरम 2 ग्लास पाणी घालणार आहोत म्हणजे शिजायला